नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TMC व्हर्च्युअल क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मध्ये विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मध्ये प्रकरण 10 अभ्यासणार आहोत. 10 काय आहे? अवकाश मोहिमा. आतापर्यंत आपण 9 प्रकरण बघितले आहे. 9 प्रकरण, आता हे शेवटचं प्रकरण आहे. अवकाश मोहिमा 10वं प्रकरण आहे. याच्यामध्ये आपण हे प्रकरण 7 विभागामध्ये बघायचं आपल्याला. पहिला आहे अवकाश मोहिमांची गरज. आता अवकाश मोहिमांची गरज व महत्त्व काय आहे, म्हणजे अवकाश मोहिमा त्याची गरज काय आहे आणि महत्त्व काय आहे. म्हणजे अवकाश आणि आकाश याच्यामध्ये फरक आहे. आकाश आपल्याला जे डोळ्याने दिसतंय आणि अवकाश जी पोकळी आहे त्याच्यामध्ये आपल्याला बरंचसं दूरचं आहे, हे बघायचं आहे. त्याचं गरज आणि महत्त्व, त्याचबरोबर कृत्रिम उपग्रह म्हणजे उपग्रह तयार केले असतात ते आहे. त्याच्या उपग्रहाचे प्रकार हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये उपग्रहाचे किती प्रकार आहे. त्यानंतर चौथा पॉईंट बघायचा आहे कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा, त्यांच्या ज्या भ्रमण कक्षा आहे त्या बघायच्या आहेत. पाचवा पॉईंट आहे उपग्रह प्रक्षेपक, उपग्रह प्रक्षेपक बघायचा आहे. त्यानंतर पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा, म्हणजे पृथ्वीपासून ज्या दूर गेलेल्या आहे हा अवकाश मोहिमा बघायचा याच्यामध्ये. शेवटचा टॉपिक आहे भारत व अवकाश तंत्रज्ञान. एवढे आपल्याला ह्या प्रकरणामध्ये 7 पॉईंट बघायचे आहेत. ह्या 7चा आपण अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, 9 प्रकरण आपले झालेले आहे. हा शेवटचा प्रकरण आहे. याच्यामध्ये सुद्धा ह्या प्रकरण शिकवत असताना बराचसा भाग कमी केलेला आहे, तो मी सांगणार आहे. याच्यामध्ये कसं आहे, आपल्याला याच्यामध्ये बघत असताना अवकाश मोहिमा बघा. याच्यामध्ये अवकाश मोहिमामध्ये अवकाश मोहिमा कृत्रिम उपग्रह आहे. कृत्रिम उपग्रहाचे वर्गीकरण कसं करतात, कृत्रिम उपग्रहाचे भ्रमण कक्षा, आपण हे 7 पॉईंट बघितले आहे. आता अवकाश मोहिमा म्हणजे काय, याच्यामध्ये आहे तंत्रज्ञानात, विशेष अवकाश तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे 20व्या शतकामध्ये बरीचशी प्रगती झालेली आहे. म्हणजे 20व्या शतकामध्ये एवढी प्रगती झालेली आहे, या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आकाश म्हणजे अवकाश यानांची जी निर्मिती केलेली आहे, म्हणजे अवकाश यानांची जी निर्मिती केलेली आहे गेली, त्या अवकाश यात्रा करणे शक्य झालेले आहे. म्हणजे ह्या 20व्या शतकामध्ये ही प्रगती आहे. म्हणजे टुडे वी लिव्ह, आज सुद्धा विज्ञान आणि तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, टुडे वी लिव्ह इन द एज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इज द एज ऑफ ॲटम्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर. सायन्स हॅज चेंज अवर लाईफ, देर इज मच प्रोग्रेस. म्हणजे विज्ञानं आपली जीवनाची एवढी चेंज लाईफ म्हणजे प्रगती आपल्याला केलेली आहे, तेच बघायचं आपल्याला. म्हणजे आपण घर बसल्या कोणती मॅच, म्हणजे ऑस्ट्रेलियात चाललेली जी मॅच आहे, टेस्ट असेल, कसोटी असेल, ती आपण घर बसल्या कसं बघू शकतो, त्याच्यामुळे शक्य आहे. सायन्स याच्यामुळे शक्य आहे. विज्ञान तंत्रज्ञान एवढी प्रगती केलेली आहे, म्हणजे ते याच्यामुळे आपण बघू शकतो. त्यानंतर तेव्हापासून हजारो कृत्रिम उपग्रह आहे. कधीपासून? अवकाश यात्रा करणे शक्य कशामुळे झालेले आहे, अवकाश यानांची निर्मिती झाल्यामुळे, म्हणजे अवकाश यात्रा करणे शक्य झालेले आहे. तेव्हापासून हजारो कृत्रिम उपग्रह आहे पृथ्वीभोवती परिक्रमा करण्यासाठी विशिष्ट कक्षामध्ये अवकाशात प्रसारित केलेले आहेत. म्हणजे हे जे आहेत या पृथ्वीभोवती जे काय करत असतात, परिक्रमा करण्यासाठी विशिष्ट कक्षामध्ये अवकाशात ते प्रस्थापित केलेले गेलेले आहेत. याशिवाय सूर्यमालेतील विविध घटकांचा जवळून अभ्यास करण्यासाठी विशिष्ट यंत्रे सूर्यमालेतील विशिष्ट घटकापासून पाठवून अवकाश संशोधन मोहिमा राबवल्या गेलेल्या आहेत. म्हणजे हे जे आहेत याच्यापासून काय केलं आहे, म्हणजे अवकाश मोहिमा ह्या राबवल्या गेल्या आहेत. याविषयी आपण या पाठात सर्व बघणार आहोत. याच्यामध्ये काय, अवकाश मोहिमांचे 2 प्रकार वर्गीकरण केलेले आहे. म्हणजे अवकाश मोहिमा यांचं काय आहे, 2 प्रकारामध्ये आहे. कृत्रिम उपग्रह जे आहेत पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित करून विविध प्रकारचे संशोधन करणे, तसेच उपग्रहांचा आपल्या जीवनोपयोगी गोष्टींसाठी उपयोग करणे. म्हणजे आपले जीवन म्हणजे संशोधन करणे, विविध प्रकारचे जे संशोधन चालू असतात हे संशोधन करणे या उपग्रहामुळे, म्हणजे जे कृत्रिम उपग्रह आहे, सॅटेलाइट आहे, याच्याद्वारे पृथ्वीच्या कक्षेमध्ये प्रस्थापित करून विविध प्रकारचे संशोधन करणे. त्यानंतर आपल्या उपग्रहाचा आपल्या जीवनोपयोगी, म्हणजे ह्या उपग्रहामुळे आपल्या जीवनात कसं उपयोग करणे, या गोष्टीसाठी उपयोग करणे, हे पहिल्या प्रकारच्या मोहिमांचे उद्दिष्ट असते. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, हे जे ग्रह आहे, सॅटेलाइट आहे, याच्यामुळे सर्व शक्य झालेलं आहे. आपल्याला कोणतीही गोष्ट अशी शक्य झालेली आहे. म्हणजे त्याचबरोबर आपल्याला दिलेले आहे
दुसऱ्या प्रकारच्या मध्ये काय आहे, मोहिमांचे उद्दिष्ट सौर मंडलातील, ह्या ज्या मोहिमा आहे अवकाश मोहिमा, यांचं जे मोहिमांचं उद्दिष्ट आहे हे काय आहे, सौर मंडलातील व त्या बाहेरील, बघा बाहेरील विविध घटकांकडे अवकाशयानाने, जे अवकाशयान आहे पाठवून त्या घटकांचे जवळून निरीक्षण करणे. म्हणजे जे काय आहे, म्हणजे सौर मंडलातील व त्या बाहेरील, म्हणजे सौर मंडल आहे व त्या बाहेरील जे घटक असतात ह्या घटकांकडे अवकाशयानाने पाठवून त्या घटकांचे जवळून निरीक्षण करणे व त्यांना जाणून घेणे हे असते. म्हणजे अशा पद्धतीने हे कृत्रिम उपग्रहाचे आपण दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केलेले आहे. आता इथं दिलेला आहे, माहित आहे का तुम्हाला, हा जो आहे या वर्षासाठी एवढा जो पॅराग्राफ आहे हे माहित आहे का तुम्हाला, हे वगळण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा जो पॉइंट आहे तुम्हाला या परीक्षेसाठी हा वगळण्यात आलेले आहे. तरी आपण त्याची 2 मिनिटात माहिती वाचून घेऊया, परंतु याच्यातलं परीक्षेला विचारणार नाही. हे वगळण्यात आलेलं तुम्हाला, हा पूर्ण जो आहे माहित आहे का तुम्हाला, थोडे आठवा, सांगा पाहू, हे याच्या परीक्षेमध्ये वगळण्यात आलेलं आहे. तर त्याच्याकडे फारसं लक्ष देण्याचे, तरी 1-2 मिनिटात आपण बघू नये. अवकाशयानातून अवकाशात जाणारा सर्वप्रथम मानव हा रशियाचा युरी गागारियन होता. म्हणजे रशियन आहेत, पहिला अवकाशात जाणारा सर्वप्रथम मानव आहे रशियन आहे, युरी गागारिन होता. त्याने सन 1961 मध्ये काय केलं, पृथ्वीची परिक्रमा केली. सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारी, बघा 1969 बघा मध्ये व्यक्ती नील आर्मस्ट्रॉंग अमेरिका ही होय. भारताचा कोण आहे, राकेश शर्मा यांनी सन किती 1984 मध्ये रशियाच्या अवकाशयानातून पृथ्वीच्या परिक्रमा केल्या. त्याचबरोबर सुनीता विल्यम्स सुद्धा आहेत त्याच्यामध्ये, व कल्पना चावला यांनी अमेरिकेचा नासा आहे, नासा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन या संस्थेची आहे, नासा संस्था आहे, या संस्था अवकाश भ्रमण केलेला आहे. म्हणजे हा जो पूर्ण जो मुद्दा आहे, माहित आहे का तुम्हाला, थोडे आठवा, सांगा पाहू, हे सर्व याचे ह्या परीक्षेसाठी तुम्हाला विचारलं जाणार नाही, हे वगळण्यात आले आहे. चला पुढचा पॉईंट आपण बघूया. याच्यामध्ये नेक्स्ट पेज आहेत, याच्यामध्ये नेक्स्ट पेज मध्ये आपल्याला दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, अवकाश मोहिमांची गरज व महत्व. पहिला पॉईंट आलेला आहे, अवकाश मोहिमांची गरज व महत्व, हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. आता अवकाश मोहिमांची गरज व महत्व काय आहे, तर अंतराळामध्ये प्रक्षेपित केल्या गेलेल्या, म्हणजे अंतराळामध्ये जे प्रक्षेपित केलेले आहे कृत्रिम उपग्रह आहेत, त्या उपग्रहामुळे आज जग बघा वैश्विक खेडे, म्हणजे बघा खेडे झालेले आहेत. म्हणजे एकदम बघा किती आहेत कृत्रिम उपग्रहामुळे. आज आपण क्षणार्धात जगातील कोणत्याही भागामध्ये, एका क्षणामध्ये जगातील कोणत्याही भागामध्ये असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो आपण. जेवढं विशाल जग आहे आपलं, जगाच्या पाठीवरची कुठलीही घटना असेल त्याला आपण संपर्क साधू शकतो. हे कशामुळे आहे, या उपग्रहामुळे आहे, म्हणजे सायन्समुळे आहे, विज्ञानाची प्रगती केलेली आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे शक्य झालेलं आहे. म्हणजे आज आपण क्षणार्धात जगात कोणत्याही भागामध्ये, साधा आपण मॅच बघू शकतो ऑस्ट्रेलियात चाललेली आहे, तर कोणत्याही व्यक्तीशी आपण संपर्क साधू शकतो. घर बसल्या जगभरातील घडामोडींची माहिती, घरात बसून सुद्धा जगामध्ये काय घडामोडी चाललेल्या आहेत यांची माहिती आपण प्राप्त करू शकतो. कशामुळे, ह्या कृत्रिम उपग्रहामुळे आहे, प्राप्त करू शकतो. आंतरजाल आहे, जो इंटरनेट आहे, इंटरनेटचे जे बघा जे महत्व तर तुम्ही सगळे आपण जाणवतच असतो. त्याद्वारे कुठलीही माहिती क्षणार्धात उपलब्ध होते. येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीची बघा पूर्व सूचना, जी नैसर्गिक आपत्ती, मागा आपत्ती व्यवस्थापन प्रकरण बघितलं, याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन बघा, तात्काळ जी आपत्ती येणार आहे त्याचा क्षणार्धामध्ये त्याची माहिती आपल्याला इंटरनेटद्वारे उपलब्ध होते. अशा पद्धतीने ह्या उपग्रहामुळे आपल्याला शक्य झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे हे प्रकरण अतिशय महत्वाचं आहे आणि इंटरेस्टेड आहे आणि सोपं आहे. म्हणजे हसत खेळत सहज सर्वांना शक्य आहे असं प्रकरण आहे. कृत्रिम उपग्रह आहे, त्याचे प्रकार आहे, त्याचे महत्व आहे, आपण सर्व हे बघणार आहोत. प्रकार आहे, उपग्रह प्रक्षेपण कसे होतात, हे सर्व याच्यामध्ये आपण बघणार आहोत. अतिशय छान, सर्वांनी लक्ष द्या. याच्यामध्ये कसं आहे, इंटरनेट तुम्हाला सर्वांना माहित आहे, तुमचे परिचय आहेत. त्यानंतर संगणक तुमच्या परिचयाचा आहे, त्याद्वारे कुठलीही माहिती क्षणार्ध इंटरनेटद्वारे माहिती क्षणार्धात उपलब्ध होते. आता आपण मोबाईलला काय म्हणतो मराठीमध्ये, सांगा पाहू, तर मोबाईलला मराठीमध्ये भ्रमणध्वनी असे म्हणतात.
भ्रमण म्हणजे भटकणे, भ्रमणध्वनी कोठेही असेल आपल्याला मोबाईल लक्षात, त्याला भ्रमणध्वनी मराठी हा शब्द आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना कशामुळे मिळू शकते? ह्या इंटरनेटद्वारे सतर्क राहणे शक्य झालेले आहे. आपत्ती कोणती आहे त्याची माहिती आपल्याला मिळू शकते. म्हणजे लढाई शत्रूच्या, आता बघा हे महायुद्ध वगैरे झाले ते आता सुद्धा लढाईच्या शत्रूच्या सैन्याच्या स्थितीबद्दल, तसेच भूगर्भात खनिज साठ्यांचा साठा कोठे आहे हे आपण जाणून घेऊ शकतो. आता बघा युद्ध आहे, आपल्याला चीन नेहमी सतावत असतो, त्याचबरोबर आपल्या बाजूचा शेजारी मित्र देश आहे, मित्रच म्हणावं लागेल, पाकिस्तान सुद्धा, हे युद्धाच्या याच्यामध्ये असतात. तर ह्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला सॅटेलाइटद्वारे माहिती तात्काळ मिळू शकते. या इंटरनेट याच्याद्वारे कृत्रिम उपग्रह आपल्याला माहिती, त्यांचं स्थान ठिकाण स्थितीबद्दल आपल्याला माहिती मिळू शकते. भूगर्भात खनिज पदार्थाचा साठा कोठे आहे हे आपण जाणून घेऊ शकतो. कशामुळे? सर्व याच्यामुळे. अवकाश मोहिमांचे असे अगणित फायदे, म्हणजे अवकाश मोहिमांचे खूप खूप फायदे आहेत. आजच्या जगात अंतरिक्ष तंत्रज्ञानाशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही. म्हणजे याच्याशिवाय कोणता देश प्रगती करू शकत नाही. म्हणजेच आपण अवकाश मोहिमांची गरज आणि महत्त्व. आता याच्यामध्ये आपण कृत्रिम उपग्रह म्हणजे काय बघूया. गरज समजली सर्वांना मित्रांनो? सर्वांना समज इंटरनेट वगैरे काय आहे सर्वांना तर माहीतच आहे. सर्व आता कृत्रिम उपग्रह आहेत. आता या कृत्रिम उपग्रहामध्ये आर्टिफिशियल सॅटेलाइट, आपण याला इंग्रजीमध्ये सॅटेलाइट म्हणून सर्वांना सोपा परिचय शब्द आहे. नैसर्गिक उपग्रह म्हणजे पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करणारी खगोलीय वस्तू होय. बघा नैसर्गिक उपग्रह म्हणजे काय? नैसर्गिक म्हणजे उपग्रह म्हणजे पृथ्वीची किंवा एखादीची ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करणारी खगोलीय वस्तू म्हणजेच काय आहे दिलेले आहे आपल्याला, नैसर्गिक उपग्रह आहेत. लक्षात. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र, त्यानंतर सौर मंडलातील इतर काही ग्रहांना एकाहून अधिक नैसर्गिक उपग्रह आहेत. त्या नैसर्गिक उपग्रहाप्रमाणेच एखादे मानवनिर्मित यंत्र पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करीत असेल तर त्यास कृत्रिम उपग्रह म्हणतात. आपल्याला आकृती दिली आहेत, इथं आकृती दिलेली आहे, स्पुटनिक दिलेले आहेत. काय आकृतीमध्ये दिलेले आहे बघा. याच्यामध्ये म्हणजे नैसर्गिक उपग्रह म्हणजे आपण इथे दिलेल्या माहितीप्रमाणे पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करणारी खगोलीय वस्तू. म्हणजे पृथ्वी बघा, नैसर्गिक उपग्रह म्हणजे काय? पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करणारी खगोलीय वस्तू आहेत. खगोलीय वस्तू आपल्याला सर्वांना माहीत आहेत. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. त्यानंतर सौरमंडल आपल्याला सर्व माहीत आहे. त्यानंतर काही ग्रहांना एकाहून अधिक नैसर्गिक उपग्रह आहेत. तसेच उपग्रह असल्यामुळे त्याच उपग्रहाप्रमाणे एखादे मानवनिर्मित यंत्र असतात. मानव यंत्र म्हणजे पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करीत असेल तर त्यास कृत्रिम उपग्रह म्हणतात. म्हणजे परिक्रमा करणारे त्याला कृत्रिम उपग्रह असे म्हणतात. पहिला कृत्रिम उपग्रह बघा स्पुटनिक जो आहे, इथे आकृती दिलेले आहेत, हा रशियाने 1957 साली, बघा रशियाने पहिला स्पुटनिक जो उपग्रह आहे, रशियाने काय केला? कृत्रिम उपग्रह 1957 साली म्हणजे अवकाशात पाठवला. आज असे हजारो उपग्रह पृथ्वीभोवती परिक्रमण करीत आहेत. म्हणजे बघा विद्यार्थी मित्र, पहिला जो आहे रशियाने काय केला? 1957 साली अवकाशात काय पाठवला? कृत्रिम उपग्रह. त्याचं नाव काय? स्पुटनिक आहे. आज असे हजारो उपग्रह पृथ्वीभोवती परिक्रमा करीत आहेत. हे उपग्रह सौर ऊर्जा वापरत असल्याने त्यांच्या दोन्ही बाजूला पंखांसारखे सौर पॅडल लागलेले असतात. म्हणजे कोणती ऊर्जा वापरतात तिथं? सौर ऊर्जा, म्हणजे सूर्यापासून येणारी जी ऊर्जा सौर ऊर्जा. आपण मागे याच्या एका प्रकरणामध्ये सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये, तर याला बाजूला काय आहे? पंखासारखे सौर पॅनेल जे आहेत लागलेले असतात आणि पृथ्वीवरील येणारे संदेश जे आहेत ग्रहण करण्यासाठी व पृथ्वीकडे संदेश पाठवण्यासाठी उपकरणे बसवलेली असतात. म्हणजे बघा सौर पॅडल नंतर काय आहेत? संदेश येण्यासाठी आणि पाठवण्यासाठी तिथं काय बसवले असतात? इथं आपल्याला दिलेलं आहे संदेश पाठवण्या उपकरणे बसवलेली असतात. त्याच्यामुळे काय होतं? प्रत्येक उपग्रहामध्ये त्याच्या कार्यानुसार लागणारी आहेत इतर उपकरणे असतात. असा एक उपग्रह बघा इथे दिलेले आहेत मध्ये दाखवल्याप्रमाणे पृथ्वीवरून उपग्रहाकडे जाणारे आणि उपग्रहाकडून पृथ्वीकडे बघा इथं भ्रमणध्वनी मनोरे इत्यादी येणारे संदेश दाखवले
आहेत. विविध प्रकारचे जे कार्य करण्यासाठी उपग्रह असतात, हे उपग्रह अवकाशात सोडण्यात येतात. त्यांच्या कार्यानुसार त्यांची वर्गवारी बघा केलेली असते. म्हणजे हे सुद्धा आहे आपल्याला. त्याच्यानंतर इथं दिलेलं आपल्याला या आकृतीमध्ये दिलेल्या बघा विद्यार्थी मित्रांनो, कृत्रिम उपग्रह संदेशवहन कसं होतात, म्हणजे ते पाठवलं जातात. पाठवल्यानंतर ते मनोरे असतात बघा, मनोऱ्याप्रमाणे आपल्याला ते त्याचं पोहोचवल्या पृथ्वीपर्यंत संदेश बघा कसे येत असतात. म्हणजे पृथ्वीवरून येणारे संदेश ग्रहण करण्यासाठी आणि पृथ्वीकडे संदेश पाठवण्यासाठी जी उपकरणे इथं बसवलेली असतात, ते मनोरे बसवले बघा. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इथं आकृतीत दाखवलेलं आहे, हे संदेशवहन होत असतात. म्हणजे अवकाश मोहिमांची गरज बघितली आपण याच्यामध्ये, पहिला पॉइंट. आणि गरज नंतर त्याचे महत्व सुद्धा बघितले, काय गरज आहे याच्यामध्ये. आपण इंटरनेटची माहिती बघितली, त्यानंतर युद्धामध्ये सैनिक स्थान ठिकाण आपल्याला माहित होऊ शकतं, त्यांच्या हालचाली माहित होत असतात. त्यानंतर आपल्याला पृथ्वीवरील जे आहेत संदेश आहे पाठवण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी, संदेश पाठवण्यासाठी उपकरणे बसवली असतात अशा पद्धतीत. आणि त्यांना कोणती ऊर्जा वापर बघा इथं, सौर, म्हणजे सौर पॅनल इथं बसवले. सौर पॅनल इथं बसवल्यामुळे बाजूला पंखासारखे सौर पॅनल लागले असतात. म्हणून त्याच्यामुळे काय होतं, पृथ्वीवर येणारे संदेश ग्रहण करण्यासाठी व पृथ्वीकडे संदेश पाठवण्यासाठी उपकरणे बसवलेली असतात. अशा पद्धतीने आपल्याला हे अतिशय महत्त्वाचं आहे. अवकाश मोहिमांची गरज व महत्त्व आपण इंटरनेट वगैरे इथं सांगू शकतो. त्यानंतर पुढचा आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे. नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे आपल्याला इथं विद्यार्थी मित्रांनो, काय आहे उपग्रहाचा प्रकार. आता उपग्रहाचा प्रकार काय आहे, हवामान उपग्रह. दुसरा पॉइंट बघा, कृत्रिम उपग्रहाचा आपल्याला प्रकार बघायचा आहे. याच्यामध्ये कृत्रिम उपग्रहाचा प्रकार याच्यामध्ये बघितल्यानंतर आपल्याला हवामानाचा प्रकार, उपग्रहाचे प्रकार आपण इथं बघू शकतो. तिसरा पॉइंट आहे आपला उपग्रहाचे प्रकार. उपग्रहाचे प्रकार आहे. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पहिला पॉइंट बघू शकतो. याच्यामध्ये काय आहे, या उपग्रहाच्या प्रकारामध्ये आणि उपग्रहाचे कार्य आणि भारताच्या उपग्रह मालिकांची जी प्रक्षेपकांची जी नावे दिलेली आहेत आपण इथं सांगू शकतो. म्हणजे कृत्रिम उपग्रह झाल्यानंतर उपग्रहाच्या प्रकारमध्ये याच्यामध्ये हवामान उपग्रह, पहिला याच्यामध्ये हवामान उपग्रह. हवामान उपग्रह. आता पहिला जो आहे हवामान उपग्रह आहे, म्हणजे वेदर सॅटेलाइट्स, म्हणजे हवामानाचा जो अभ्यास आहे व हवामानाचा अंदाज वर्तवणे यासाठी याचा उपयोग, उपग्रहाचा उपयोग हवामान उपग्रहाचा आहे. काय विद्यार्थी, हवामान कोणत्या ठिकाणी कसं आहे काय आहे हे दर्शवण्यासाठी या वेदर सॅटेलाइटचा उपयोग केला जातो. म्हणजे हवामान उपग्रह हा पहिला आहे. याचा उपयोग काय आहे, या उपग्रहाचं कार्य काय, हवामानाचा अभ्यास, हवामानाचा अभ्यास करणं, त्या हवामानाचा अंदाज वर्तवणं, कोणत्या ठिकाणी पाऊस पडेल का, कोणत्या ठिकाणी काय आहेत, चक्रीवादळ वगैरे आहेत, सुनामी लाटा आहेत, हे सर्व धरण्यासाठी हवामान उपग्रहाचा इथं हे आपल्याला कार्य आहे. त्यानंतर इथं काय आहे, भारताच्या उपग्रह मालिकांची व प्रक्षेपांची इथं नावे दिली आहे. इनसॅट आहेत, त्यानंतर जी सॅट आहे, प्रक्षेपक आहेत. अशा पद्धतीने हे 2-3 आहे इथं. म्हणजे पहिला जो आहे हवामान उपग्रह. त्यानंतर दुसरा जो आपल्याला बघायचा आहे याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणता आहे, दळणवळण उपग्रह. दळणवळण, दळणवळण उपग्रह. आता याच्यामध्ये दळणवळण उपग्रह दिलेले आहेत. हा दुसरा प्रकार आहे उपग्रहाच्या प्रकार. दळणवळण काय, त्या म्हणजे कम्युनिकेशन सॅटेलाइट्स, म्हणजे पृथ्वीवरील बघा इथं दूरचित्रवाणी जे आहेत, म्हणजे आपल्याला दूरचित्रवाणी कार्यक्रम प्रक्षेपित करणे. म्हणजे बघा याच्यामध्ये दळण उपग्रहामध्ये जगभरातील जे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये कम्युनिकेशन, एक संपर्क साधने आहे, प्रस्थापित करणे आहेत. म्हणजे दळण उपग्रहामध्ये जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये विशिष्ट लहरींद्वारे संपर्क प्रस्थापित करणे, म्हणजे कम्युनिकेशन सॅटेलाइटद्वारे आपल्याला हे शक्य आहेत. याचं म्हणजे भारताची उपग्रह मालिकांची प्रक्षेपाची नावे दिली आहेत. याच्या सुद्धा इनसॅट आहे, जी सॅट आहे, आणि तिसरा प्रक्षेपक जो आहे GSLV, अशा पद्धतीचे जे आहेत. तिसरा आहे ध्वनिचित्र प्रक्षेपक उपग्रह. ध्वनिचित्र, तिसरा जो आहे ध्वनिचित्र, ध्वनिचित्र, ध्वनिचित्र आहे प्रक्षेपक उपग्रह. प्रक्षेपक उपग्रह म्हणजे आहे ध्वनिचित्र आहे, त्याच्यामध्ये आहेत
ध्वनिचित्र प्रक्षेप उपग्रह म्हणजे काय? ब्रॉडकास्ट सॅटेलाइट. याच्यामध्ये दूरचित्रवाणी कार्यक्रम प्रक्षेपित करणे, दूरचित्रवाणी वगैरे आपण दिसतात याच्यामध्ये. इनसॅट जीसॅट ते जे आहे याच्यामध्ये उपग्रह मालिकांची जी आहे प्रक्षेपांची नावे ते सेम आहे. आणि दिशादर्शक उपग्रह चौथा आहे दिशादर्शक उपग्रह. चौथा आहे दिशादर्शक उपग्रह. म्हणजे चौथा जो आहे याच्यामध्ये दिशादर्शक उपग्रह आहेत. या दिशादर्शक उपग्रह म्हणजे नॅव्हिगेशनल सॅटेलाइट हा जो प्रकार आहे याच्यामध्ये दिशादर्शक पृथ्वीवर जे कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान बघायचं असेल आपल्याला, म्हणजे आपण पृथ्वीवर कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान आहे म्हणजे त्या स्थानाचे अत्यंत अचूक बघा अक्षांश व रेखांश म्हणजे लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड जे आहे निश्चित करणे, म्हणजे स्थान निश्चित करणे, यासाठी दिशादर्शक उपग्रह हा महत्वाचा आहे याच्यामध्ये. आणि पुढचा जो उपग्रह आहे सैनिकी उपग्रह आहे. पुढचा जो आहे पाचवा सैनिकी उपग्रह. या सैनिकी उपग्रहामध्ये काय विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे मिलिटरी सॅटेलाइट त्याला नाव दिलेलं आहे. सैनिकी उपग्रह आहेत म्हणजे सैनिक म्हणजे सैनिकांना बघा इथं संरक्षण म्हणजे संरक्षण दृष्टिकोनातून भूप्रदेशावरील माहिती संकलन करणे, म्हणजे जी भूप्रदेशातील जी माहिती आहे ती काय करायची यांना संकलन करणे, म्हणजे सैनिकी उपग्रहाद्वारे संरक्षण करण्यासाठी, म्हणजे सैनिकांना आहे संरक्षण करण्यासाठी काय दृष्टिकोनातून भूप्रदेशातील माहिती संकलन करणे याचं हे महत्वाचं आहे या सॅटेलाइटचं आहे. आणि पाचवा जो शेवटचा आहे सहावा जो आहे याच्यामध्ये आहेत पृथ्वी निरीक्षक उपग्रह. पृथ्वी सहावा जो आहे पृथ्वी, त्यानंतर निरीक्षक, पृथ्वी निरीक्षक जो आहे उपग्रह. अशा पद्धतीने आपल्याला पहिला हवामान उपग्रह 1 आहे, दुसरा दळणवळण उपग्रह 2 आहे, तिसरा ध्वनी चित्र प्रक्षेपक उपग्रह 3 आहे, दिशादर्शक 5 सैनिक आणि 6 जो आहे पृथ्वी निरीक्षक उपग्रह. अशा पद्धतीने आपण यांची जी उपग्रहाचा जो प्रकार आहे यांची जी आपण माहिती घेतलेली. काय काय घेतली मित्रांनो? उपग्रहाचा प्रकारामध्ये आपण पहिला उपग्रह हवामान उपग्रह वेदर, म्हणजे आपल्याला पावसाचा अंदाज असेल कशाचा असेल हे याच्याद्वारे आपल्याला हवामानाचा अभ्यास व हवामानाचा अंदाज याच्यावर वर्तवला जातो वेदर. त्यानंतर दुसरा आहे दळणवळण उपग्रह. जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये विशिष्ट लहरींद्वारे संपर्क प्रस्थापित होत असतो. लहरींद्वारे आपण संपर्क प्रस्थापित कम्युनिकेशन करत असतो किंवा कोणत्याही देशामध्ये आपण असेल अशा पद्धतीनं शक्य आहेत. त्यानंतर तिसरा आहे ध्वनी चित्र प्रक्षेपक उपग्रह आहे. याच्यामध्ये दूरचित्रवाणी आपल्याला सर्वांना कार्यक्रम प्रक्षेपित वगैरे होत असतात, हे आपण घर बसल्या बघू शकतो. दिशादर्शक उपग्रह पृथ्वीवरील जे आहेत अक्षांश रेखांश आपल्याला पृथ्वीवर कुठल्याही ठिकाणचे भौगोलिक स्थान निश्चित करायचं असतं आहे, त्या रेखांचे अत्यंत अचूक अक्षांश व रेखांश निश्चित करणे हे दिशादर्शक या उपग्रहाद्वारे शक्य झालेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी पुढचा आहे सैनिक उपग्रह. याच्यामध्ये आहे संरक्षण दृष्टिकोन. सैनिक म्हणजे संरक्षण दृष्टिकोनातून आहे भूप्रदेशावर माहिती आहे संकलन करणे, म्हणजे जी भूप्रदेशाची माहिती आहे याच्यामध्ये आपण ती संकलित करू शकत असतो. त्यानंतर पृथ्वी निरीक्षक उपग्रह. आता पृथ्वी निरीक्षक पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आहे ते जंगले आहे, वाळवंट आहेत, त्यानंतर सागर आहे, ध्रुव प्रदेशावरील बर्फ आहे यांचा अभ्यास, तसेच त्याचबरोबर काय नैसर्गिक संसाधनांचा शोध व व्यवस्थापन, महापूर असेल, त्यानंतर ज्वालामुखी असेल, उद्रेक असेल, अशा नैसर्गिक ज्या आपत्ती असतात म्हणजे आपण आपत्ती व्यवस्थामध्ये बघितलेलं आहे त्या प्रकारामध्ये आपत्तीमध्ये आहेत ते निरीक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी पृथ्वी निरीक्षक जो उपग्रह आहेत. अशा पद्धतीने आपण इथं 6 उपग्रहांचा प्रकार बघितला आहे. कोणकोणता विद्यार्थी मित्रांनो? पहिला हवामान उपग्रह, दुसरा आहे दळणवळण उपग्रह आहेत, तिसरा आहे ध्वनी चित्र प्रक्षेपक उपग्रह हा बघितलेला आहे, आल्यानंतर दिशादर्शक उपग्रह आहेत, त्यानंतर सैनिकी उपग्रह आहे आणि पृथ्वी निरीक्षक उपग्रह आहे. अशा पद्धतीने याची आपण माहिती उपग्रहाचे प्रकारामध्ये आपण ही माहिती घेतलेली आहे. त्यानंतर पुढचं आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर पुढचं बघत असताना आपल्याला इथं थोडंसं आपल्याला तेव्हा इंटरनेट माझा मित्र वगैरे आहेत हे आहे. कृत्रिम उपग्रहाच्या आता भ्रमण कक्षा बघायच्या आहेत आपल्याला. आता कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा
पृथ्वी उपग्रहाच्या भ्रमण कक्षा इथं बघायचा आहे, पुढचा पॉइंट आहे. याच्यामध्ये काय आहे तर ज्या भ्रमण कक्षा ऑर्बिट्स आहेत, ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट्स, आर्टिफिशियल दिलेले आहे आपल्याला आकृतीमध्ये, भ्रमण कक्षा दिलेली आहेत, याच्यामध्ये उपग्रह आहेत आणि ही पृथ्वी आहेत. अशा पद्धती याच्यामध्ये काय सर्व उपग्रह एकसारख्या कक्षामध्ये, आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा कशा असतात, याच्यामध्ये काय सर्व जे उपग्रह आहेत एकसारख्या कक्षामध्ये पृथ्वीभोवती भ्रमण करत नाही. म्हणजे जे सर्व उपग्रह आहे एकसारख्या कक्षामध्ये पृथ्वीभोवती भ्रमण करत नाही. कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षे जी आहेत भूपृष्ठापासून जी उंची किती असावी, भ्रमण कक्षा वर्तुळाकार असावी की लंब वर्तुळाकार असावी, विषुववृत्ताला बघा समांतर असावी की विषुववृत्ताशी कोन करणारी असावी, या सर्व गोष्टी उपग्रहाच्या कार्यानुसार ठरत असतात. बघा इथं त्यानंतर काय होतं याच्यामध्ये, म्हणजे काय काय बघितलं, सर्व जे उपग्रह आहे म्हणजे एकसारख्या कक्षामध्ये जे पृथ्वीभोवती भ्रमण करत नाही. त्यानंतर भ्रमण कक्षे बघा उंची किती असावी, भ्रमण कक्षा वर्तुळ असावी की लंब वर्तुळाकार असावी, त्यानंतर विषुववृत्ताला समांतर असावी की विषुववृत्त कोन करणारी असावी, ह्या सर्व गोष्टी उपग्रहाच्या कार्याचे उपग्रह आहे त्यांच्या कार्यानुसार ह्या गोष्टी ठरत असतात. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला आहे भूपृष्ठापासून विशिष्ट उंचीवर बघा इथं फिरते ठेवण्यासाठी उपग्रह प्रक्षेपामार्फत त्या उंचीपर्यंत नेण्यात येते. म्हणजे भूपृष्ठापासून जे आहे विशिष्ट उंचीवर फिरते ठेवण्यासाठी उपग्रहाला काय करावं लागतं, उपग्रह प्रक्षेपामार्फत त्या उंचीपर्यंत नेण्यात येते आणि त्यानंतर त्या उपग्रहाला त्यांच्या निर्धारित कक्षेत प्रस्थापित करण्यासाठी काय असतात, कक्षेच्या स्पर्शरेषेच्या दिशेने विशिष्ट वेग आहेत हा लक्षात दिला जातो. आणि हा जो वेग आहे, वेग मिळताच तो उपग्रह आहे पृथ्वीभोवती काय करत असतो, प्रदक्षिणा घालू लागतो. म्हणजे पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातल्यानंतर या वेगाचे जे सूत्र पुढील प्रमाणे आपल्याला तयार करता येईल दिलेले आहे. जर यम वस्तुमानाचा उपग्रह पृथ्वीच्या केंद्रापासून आर, बघा यम वस्तुमान आहेत, त्यानंतर आर उंचीवर या पृष्ठभाग एच उंची बघितलं दिलेलं आहे, केंद्रापासून आर उंचीवर व पृष्ठभागापासून एच उंचीवर या चालीने भ्रमण करत असेल तर त्या आकृती दिलेल्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ते सूत्र दिलेले आहेत. दिल्यानंतर बल बरोबर बघा एम व्ही दिलेले आहेत. अशा पद्धतीने कृत्रिम उपग्रहाची ही भ्रमण कक्षा आपण सांगू शकतो. कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा इथं आपण बघितलं आहे. पुढचा नेक्स्ट पॉइंट बघूया आपण. पुढच्या याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट दिलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट पॉइंट मध्ये इथं ही अभिकेंद्रिकीय बरोबर पृथ्वीच्या प्रदान करत असल्यामुळे बघा, म्हणून अभिकेंद्रकीय बल बरोबर काय आहे, पृथ्वी उपग्रहातील गुरुत्वीय बल आहेत. म्हणजे याच्यामध्ये गुरुत्वीय बल दिलेले आहेत म्हणजे एम व्ही स्क्वेअर, त्यानंतर आर प्लस एच आपण दिलेले आहेत, बरोबर हे सूत्र दिलेले आहेत. सूत्रानंतर आपल्याला माहित आहे विद्यार्थ्यांना जी म्हणजे काय, गुरुत्वीय स्थिरांक, जी म्हणजे काय गुरुत्वीय स्थिरांक आहेत, त्याची किंमत आहे 6.67 इंटू 10⁻11 एम व्ही स्क्वेअर. त्यानंतर दिलेलं आहे एम म्हणजे पृथ्वीचे वस्तुमान दिलेले आपल्याला, पृथ्वीचे वस्तुमान आपल्याला दिलेलं आहे 6 × 10⁻20 kg दिलेलं आहे. त्यानंतर आर जो आहे त्या आर ची आपल्याला पृथ्वीची त्रिज्या, आर म्हणजे आपण रेडियस आहे, रेडियस म्हणजे पृथ्वीची त्रिज्या किती आहे 6.4 इंटू 10⁻6 दिलेला आहे. इथं एम आहे म्हणजे 6400 km दिलेले आहेत. अशा पद्धतीने त्रिज्या आहेत. आणि एच आपल्याला दिलेला आहे, एच म्हणजे काय आहे, उंची उपग्रहाची जी आहे भूपृष्ठापासून त्याची जी उंची आहे, उपग्रहाची हाईट किती आहे, भूपृष्ठापासून उंची किती आहे, आणि आर प्लस एच बरोबर उपग्रहाच्या भ्रमण कक्षेची त्रिज्या दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थी मित्रांनो हे सूत्र समजता येतील. त्यानंतर ह्या सूत्रावरून असे आपल्याला विशेष दिसते की ह्या उपग्रहाच्या वस्तुमानावर अवलंबून नसतो, तर उपग्रह कक्षेची भूपृष्ठापासूनची उंची वाढत जाते, त्या उपग्रहाच्या स्पर्शरेषा आहेत, तर त्या स्पर्शेनुसार असलेला वेग कमी होत जातो आणि कृत्रिम उपग्रहाची काय भ्रमण कक्षांची उंची किती आहेत त्यानुसार सर्वसाधारणपणे कक्षांचे वर्गीकरण केले जाते. आपण याच्यामध्ये बघा गुरुत्वीय स्थिरांक काय बघितलाय, त्यानंतर एम म्हणजे पृथ्वी वस्तुमान बघितलं, पृथ्वीची त्रिज्या बघितली आणि उपग्रहाची उंची आहेत, आणि आर प्लस या उपग्रहाच्या भ्रमण कक्षेची त्रिज्या आहेत. अशा पद्धतीने आपण इथं बघितलंय. म्हणजे जो उपग्रह आहेत त्याच्या वस्तुमानावर अवलंबून असतो बघा, विशिष्ट वेग जो आहे त्याचा
त्या उपग्रहाचे वस्तुमान अवलंबून असतो, तर उपग्रह कक्षेची भूपृष्ठापासूनची जी उंची आहे, उंची आहे, तसं त्या स्पर्श रेषेत असलेला वेग कमी होत जातो आणि भूपृष्ठ कृत्रिम उपग्रहाची जी बघा भ्रमण कक्षांची उंची किती, त्यानुसार सर्वसाधारणपणे कक्षांचे वर्गीकरण केले जाते आणि त्या ज्या कक्षा आहे इथे दिलेल्या आहेत आपल्याला उच्च कक्षा. म्हणजे आपल्याला पहिले उच्च कक्षा म्हणजे हाय अर्थ ऑर्बिट आहेत. हाय अर्थ म्हणजे उच्च कक्षा आहे, ऑर्बिट दिलेले आहेत. म्हणजे भूपृष्ठापासूनची जी उंची दिलेली आहेत, हा लक्षात इथे दिलेले आहेत, म्हणजे 35,780 किलोमीटर दिलेले आहेत. त्या उपग्रह ज्या उपग्रह आहे बघा इथं भ्रमण कक्षांची जी भूपृष्ठापासून उंची आहेत, ती उंची आपल्याला दिल्यानुसार आपल्याला जे आहेत ते दिल्यानुसार आपल्याला जी कक्षा आहेत याच्यामध्ये त्यानंतर पुढचं जे दिलेलं आहेत आपल्याला मध्यम कक्षा दिलेल्या आहेत. त्यानंतर मध्यम कक्षामध्ये सुद्धा आपल्याला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण बघा कक्षा दिलेल्या आहेत. मध्यम कक्षामध्ये मीडियम अर्थ ऑर्बिट सुद्धा आपण याच्या भूपृष्ठापासूनची जी उंची दिलेली आपल्याला, म्हणजे आजच्या पद्धतीनं उच्च कक्षा जी आहेत ती आपण इथं बघू शकतो. म्हणजे पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला जवळपास 24 तास लागतात. म्हणजे एवढ्या उंचीवर असलेल्या उपग्रहाला, म्हणजे जो उपग्रह आहेत त्या उपग्रहाला काय आहेत म्हणजे 35,780 किलोमीटर किंवा बघा इथं जास्त असतो. काय असतं, भूपृष्ठापासूनची जी उंची आहे, जो उपग्रह आहे भ्रमण कक्षेत बघा इथं उंची आहेत किती आहेत, 35,780 किलोमीटर आहेत. तर ती 35,780 या कक्षामध्ये उच्च कक्षा म्हणतात याला. आपण पुढील उदाहरण पाहणार आहोत की भूपृष्ठापासून जे आहे 35,780 किलोमीटर एवढ्या उंचीवर असलेल्या उपग्रहाला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला जवळपास किती तास लागतात, 24 तास लागतात विद्यार्थी मित्रांनो. 24 तास लागतात याच्यामध्ये आपल्याला. म्हणजे पूर्ण प्रदक्षिणा करायला किती किलोमीटर आहेत, 35,780 किलोमीटर आहेत. याला एवढ्या उंचीवर असलेल्या उपग्रहाला पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करायला जवळपास 24 तास लागतात. आणि आपल्याला माहित आहे की पृथ्वीला सुद्धा स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला 24 तास लागतात. म्हणजे या उपग्रहाची जी कक्षा आहेत, या उपग्रहाची जी कक्षा आपल्याला माहित आहे की पृथ्वीला सुद्धा स्वतःभोवती काय एक फेरी पूर्ण किती लागतात, 24 तास लागतात. या उपग्रहाची कक्षा जर विषुववृत्ताला समांतर असेल तर पृथ्वीला स्वतःभोवती परिवलन करण्यास लागणारा कालावधी, उपग्रहाला पृथ्वीभोवती परिवलन करण्यास लागणारा कालावधी जो आहे एकच असल्याने पृथ्वीचा सापेक्ष जो आहे उपग्रह अवकाशात जणू काही स्थिर आहे असं आपल्याला भासतो होतो. त्यानंतर एकाच गतीने समांतर चालत असलेल्या वाहनातील प्रवाशाला शेजारील वाहन स्थिर असल्याचा भास होत असतो. तसेच इथे घडते. म्हणून अशा ग्रहांना उपग्रह म्हणजे भूस्थिर उपग्रह असे म्हणतात. म्हणजे स्थिरपणा असं वाटत असतं. त्यानंतर असे उपग्रह भूस्थिर असल्याने पृथ्वीच्या एकाच भागाचे सतत निरीक्षण करू शकतात. म्हणून हवामानशास्त्र, दूरध्वनी, दूरचित्रवाणी, आकाशवाणी यांच्या संदेशवहनामध्ये यांचा बघा उपयोग होत असतो. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, अतिशय महत्त्वाचं आहे. उच्च कक्षा म्हणजे हाय कक्षा भूपृष्ठापासून हे प्रकरण आपण 2 भागामध्ये विभागणी करणार आहोत. पहिला भाग आपल्याला एवढंच बघायचं आहे, 4 पॉईंट बघायचं आहेत. दुसऱ्या भागामध्ये खालचे बघायचं, 2 विभागणी करणार आहोत आपण 2 सत्रामध्ये. तर आपण याचं एवढं बघूया आज फक्त. उच्च कक्षा हाय अर्थ ऑर्बिट पृष्ठभागापासून उंची किती आहे, किती उंची आहे, 35,780 किलोमीटर भूपृष्ठापासून उंची. त्यानंतर ज्या उपग्रह भ्रमण कक्षांची उंची जी आहे 35,700 किलोमीटर किंवा जास्त असेल त्या कक्षांना उच्च कक्षा म्हणतात. म्हणजे एवढी जास्त असेल त्यांना उच्च कक्षा असे म्हणतात. तर आपण उदाहरण पाहणार आहोत. भूपृष्ठापासून जेवढी की उंची असेल तर एवढ्या उंचीवर असलेला जो उपग्रहाला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला जवळपास किती तास लागतात, 24 तास लागतात. लक्षात ठेवा. म्हणजे एवढ्या उंचीवर असेल तर ह्या उपग्रहाला म्हणजे पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती लागतात, 24 तास लागतात. म्हणजे आपल्याला माहित आहे की
पृथ्वी सुद्धा स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 24 तास लागतात. विद्यार्थी मित्र, किती तास लागतात? स्वतःभोवती पृथ्वी एक फेरी पूर्ण करण्यास 24 तास लागतात. म्हणून बघा इथे दिलेले आहेत, उपग्रहाची कक्षा जर विषुवताला समांतर असेल तर पृथ्वीला स्वतःभोवती परिवलन करण्यास, म्हणजे जर समांतर असेल तर परिवलन करण्यास लागणारा कालावधी उपग्रहाला पृथ्वीभोवती परिवहन करण्यास लागणारा कालावधी काय आहे? एकच असल्याने पृथ्वीच्या सापेक्ष हा उपग्रह अवकाशात जणू काही स्थिर आहे असा भास होत असतो. म्हणजे हा स्थिर असल्यामुळे काय होतं, तर एकाच गतीने समांतर चालत असलेल्या वाहनाला आपल्याला काय वाटतं? पृथ्वीचा जो आहे आपल्याला कालावधी म्हणजे स्थिर समांतर असेल तर आपल्याला तर वाहनांतील प्रवाशांना काय आहे, शेजारील वाहन जे आपल्याला स्थिर असल्याचा भास असेल तर इथे घडते. म्हणून अशा उपग्रहांना काय आहे? भूस्थिर उपग्रह असे म्हणतात. स्थिर आहे. त्याचबरोबर काय आहेत? त्या भूस्थिर उपग्रह असल्याने पृथ्वीच्या एकाच भागाचे सतत निरीक्षण करू शकतात. म्हणून हवामानशास्त्र याच्यामध्ये आहेत. त्यानंतर दूरध्वनी आहेत. दूरध्वनी प्रत्येकांना माहित आहे. दूरचित्रवाणी आहेत, आकाशवाणी आहेत. यांच्या संदेशवहनामध्ये याचा सर्वात उपयोग महत्त्वाचा आहे. दुसरा पॉइंट आहे मध्यम कक्षा आहेत. मध्यम कक्षा म्हणजे मीडियम अर्थ ऑर्बिट. मीडियम मध्ये काय आहे? भूपृष्ठापासून उंची किती उंची आहे? 2000 किलोमीटर ते 35,780 ही मध्यम आहे. म्हणजे उच्च कक्षा आपण बघितली किती? 35,780 किलोमीटर ही हाय कक्षा, उच्च कक्षा आहे. त्यानंतर मध्यम कक्षा 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटर इथं आहेत, KM आहेत. ज्या बघा इथं जे उपग्रह भ्रमण कक्षांची उंची भूपृष्ठापासून 2000 किलोमीटर ते 35,780 किलोमीटरच्या दरम्यान असते, अशा कक्षांना मध्यम कक्षा असे म्हणतात. बघा एवढ्यापर्यंत आहे ती मध्यम कक्षा आहेत. त्यानंतर उच्च कक्षा आपण बघितलं. काय उच्च कक्षा? उपग्रह भ्रमण कक्षाची भूपृष्ठापासून उंची किती आहे? 35,780 किंवा जास्त अशी अशा कक्षांना उच्च कक्षा असे म्हणतात. आणि त्यानंतर ही मध्यम कक्षा बघितली 2000 ते 35,780 पर्यंत ही मध्यम कक्षा झाली आहे. तर याच्यामुळे काय, हे भूस्थिर जे आहेत उपग्रह आहे हे विषुववृत्ताच्या बघा जे भूस्थिर आहे विषुववृत्ताच्या अगदी वर परिभ्रमण करत असतात. म्हणजे ह्या मध्यम कक्षा म्हणतात. मध्यम कक्षामध्ये काय भूस्थिर उपग्रह आहे हे विषुववृत्ताच्या अगदी वर परिभ्रमण करत असतात. त्यामुळे उत्तर किंवा दक्षिण ध्रुवीय जे असतात प्रदेशांचा अभ्यास करण्यासाठी ते फारसे उपयुक्त ठरत नाही. त्यासाठी मग काय आहे, ध्रुवीय जे आहे प्रदेशावरून जाणाऱ्या लंबवर्तुळाकार आहे मध्यम कक्षा वापरण्यात येतात. या कक्षांना ध्रुवीय कक्षा असे म्हणतात. याच्यामुळे काय होतात, या कक्षामध्ये जे उपग्रह असतात जवळपास 2 ते 24 तास एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. बघा 2 ते 24 तासात काय करतो, एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. आणि काही उपग्रह जे आहेत भूपृष्ठापासून जवळपास बघा इथे दिलेले आहेत, म्हणजे 20-200 किलोमीटर दिले. म्हणजे अशा पद्धतीनं उंचीवर वर्तुळाकार परिभ्रमण करतात. दिशादर्शक उपग्रह या कक्षामध्ये भ्रमण करत असतात. आणि तिसरा जो पॉइंट आहे तर निम्न कक्षा जो आहेत बघा, निम्न कक्षा म्हणजे लो अर्थ ऑर्बिट. आता लो अर्थ ऑर्बिट मध्ये याचा शेवटचाच पॉइंट आपल्याला बघायचा आहे. याच्यामध्ये बाकीचं आपण पुढच्या सत्रामध्ये बघूया. भूपृष्ठापासून उंची आहे 180 किलोमीटर ते बघा 2000 किलोमीटर, म्हणजे 180 ते 2000 किलोमीटर दिलेले आहेत. म्हणजे निम्न कक्षा आहे, लो कक्षा आहेत. ज्या उपग्रह आहे भ्रमण कक्षांची भूपृष्ठापासून उंची आहेत 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर असते, अशा कक्षांना निम्न कक्षा असे म्हणतात. म्हणजे शास्त्रीय प्रयोगासाठी आपण हवामान अभ्यासासाठी जर याचा वापरले जाणारे उपग्रह आहे निम्न कक्षामध्ये भ्रमण करत असतात. म्हणजे हवामान असेल त्यानंतर शास्त्रीय जे प्रयोग असतात याच्यासाठी आपण हे वापरत असतो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे आपण 3 कक्षा बघितलेल्या आहेत. याच्यामध्ये उच्च कक्षा आहेत, मध्यम कक्षा आहेत, निम्न कक्षा आहेत. या 3 कक्षामध्ये आपल्याला याचे जे आहेत हे आपण बघू शकतो. म्हणजे भूपृष्ठापासून जी उंची आहे उच्च कक्षा म्हणजे 35,780 ही उच्च कक्षा आहेत. उच्च कक्षा म्हणजे काय, भूपृष्ठापासूनची उंची याच्या उच्च कक्षा आहेत. मध्यम कक्षा आहेत म्हणजे 2000 किलोमीटर पासून ते 35,780 किलोमीटर ही काय आहे, मध्यम कक्षा आहेत. आणि त्यानंतर तिसरी कक्षा निम्न कक्षा म्हणजे आहे 180 किलोमीटर ते 2000 किलोमीटर. अशा पद्धतीने आपण ह्या 3 कक्षा इथं बघू शकतो.
त्यानुसार ही भूपृष्ठाची उंची आपल्याला ठरत असते. याच्यामध्ये आपण ह्या तिन्ही कक्षा बघत असताना हा जो पुढचा जो भाग आहे आपल्याला तो वगळण्यात आलेला आहे. पान नंबर 139 वर्ष विद्यार्थी मित्रांनो, हा पूर्ण पेज आपल्याला ह्या परीक्षेसाठी वगळण्यात आलेला आहे. तर आपण आज एवढंच बघणार आहोत. पुढच्या तासाला आपण पूर्ण मग काय काय बघितलं आपण आज आपण अवकाश मोहिमांची गरज व महत्व बघितला पहिला पॉइंट. त्यानंतर याच्यामध्ये कृत्रिम उपग्रह बघितले, उपग्रहाचे प्रकार आपण बघितलं. उपग्रहाचे प्रकार कोणकोणते बघितले विद्यार्थी मित्रांनो? हवामान उपग्रह म्हणजे हवामानाविषयी दळणवळण संदेश कम्युनिकेशन आपण इथं बघितलं. ध्वनी चित्र प्रक्षेपक उपग्रह आहेत, दिशादर्शक आहेत उपग्रह आहे, सैनिकी उपग्रह आहेत. त्यानंतर पृथ्वी निरीक्षक उपग्रह आहेत. म्हणजे या उपग्रहाच्या प्रकारामध्ये आपण 6 पॉइंट बघितलेले आहे. कोणकोणते बघितले आहे? उपग्रहाचे प्रकारमध्ये हवामान उपग्रह लक्षात राहील सर्वांना, त्याचे उपयोग आहेत. दळणवळण कम्युनिकेशन आहेत, हवामान आपल्याला कसं आहे कोणत्या ठिकाणी त्याच्यामध्ये हा उपग्रह समजू शकतं. दळणवळण कम्युनिकेशन साधण्यासाठी ध्वनी चित्र प्रक्षेपक आपल्याला आहेत. त्यानंतर दिशादर्शक आहेत, हा उपग्रह. सैनिकी उपग्रह आहे, संरक्षणात्मक बाबीसाठी आपल्याला हा उपग्रह महत्वाचा आहे. आणि पृथ्वी निरीक्षक उपग्रह म्हणजे उपग्रहाच्या प्रकारामध्ये तिसऱ्या पॉइंट मध्ये आपण हे एवढे 6 बघितलेले आहेत. त्यानंतर आपण कृत्रिम भ्रमण कक्षा जे आहेत, भ्रमण कक्षामध्ये सुद्धा आपण चौथ्या पॉइंट मध्ये भ्रमण कक्षामध्ये 3 कक्षा आपण बघितल्या आहे. उच्च कक्षा आहेत, मध्यम कक्षा आहेत आणि निम्न कक्षा आहेत. आता मध्यम कक्षा आपण याची सुद्धा उंची बघितली आहे 35,780 म्हणजे ही उच्च कक्षा झालेली आहे. म्हणजे भूपृष्ठापासून बघा 80 किलो एवढ्या उंचीवर असलेल्या उपग्रहाला पृथ्वीभोवती प्रदक्षिण करायला किती तास लागतात विद्यार्थी मित्रांनो? 24 तास. व्हेरी गुड, 24 तास लागतात. म्हणजे एवढ्या उंचीवर असलेला जो उपग्रह आहे त्याला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला 24 तास लागतात. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला तिथे आहे तिथं जे उपग्रह आहेत ते उपग्रह एकाच पृथ्वीच्या सापेक्ष उपग्रह बघा इथे आपल्याला स्थिर असल्याचा आपल्याला भास होत असतो. म्हणजे समांतर असल्यामुळे एखादं वाहन चालत असेल, आपल्याला वाहनातील प्रवाशांना शेजारील वाहन स्थिर असल्याचा भास होत असतो. इथे तसंच घडतं आपल्याला. म्हणून अशा उपग्रहांना भूस्थिर उपग्रह असे म्हणतो. मध्यम कक्षा बघितली, निम्न कक्षा बघितली. अशा पद्धतीने आपण हे 3 पॉइंट इथं बघू शकतो. सर्वांना सांगतो कोणकोणत्या कक्षा विद्यार्थी मित्रांनो? 3 कक्षा कोणत्या बघितल्या आपण? सांगा बघू. एक पहिली उच्च कक्षा, हाय अर्थ ऑर्बिट, बरोबर. याचं किती भूपृष्ठावर उंची कोण सांगेल? 35,780 किलोमीटर भूपृष्ठापासून याची उंची. त्यानंतर दुसरा कोणतं सांगू शकेल? याला किती तास लागतात? 24 तास. एक फेरी पूर्ण करण्यास 24 तास लागतात. अशा पद्धतीने आपण मध्यम कक्षा हे पूर्ण करू शकतो. एवढं आज आपण हे एवढं इथं संपणार आहोत. त्यानंतर धन्यवाद.